राम राम मंडळी, तर तुमचं स्वागत आहे तुमच्या लाडक्या भावाच्या चॅनलवर, ज्या चॅनलचं नाव आहे रोहित करतोय ब्लॉग. तर आता आपण पुन्हा एकदा देवपूजेची तयारी करतोय आणि ऑलमोस्ट झालेली आहे तयारी. इथे आपण काढणी काढले, कळशी सुद्धा काढलेली आहे, वस्त्र सुद्धा आहेत, सर्व गोष्टी एकदम व्यवस्थित लावलेल्या आहेत. आता फक्त आपल्याला देवपूजा स्टार्ट करायची आहे आणि म्हणजे संपूर्ण करायची. आणि आता वाजलेले आहेत 8 वाजून गेले ऑलमोस्ट 5 मिनिटं. तर आज बघू शकता की तुम्ही खूपच उशीर झाला, कारण की आपण आज लेट उठलोय. काय ठीक आहे, काय करत नाही. तर करूया देवपूजा आणि देवपूजेनंतर डायरेक्ट तुम्हाला भेटूया. मग त्याच्या पुढचं आपण नंतर डिस्कस. तर भेटूया तुम्हाला. जय श्रीराम. आपली देवपूजा संपूर्ण झालेली आहे आणि आपण सर्व गोष्टी केलेल्या आहेत आणि दिवसाची सुरुवात आता आपण आरंभ करतो, कारण की आता वाजले 10:30, जे की खूप लेट झालं आहे. आणि तशी देवपूजा झाली होती 10पर्यंत झाली होती. अर्धा तास जरा मी बाहेर इकडे तिकडे गेलो होतो, त्यामुळे काय काम छोटंसं होतं ते करायला गेलो होतो. आणि आज मी तुम्हाला एका नवीन पाहुण्याला ओळख करून देणार आहे, नवीन पाहुण्याशी ओळख करून देणार आहे. तो म्हणजे आहे आमचा जिंजर, जो आता माझ्या पायाजवळ बसला आहे. त्यामुळं मी सारखा खाली बघतोय, कारण की मला असं भीती वाटते की मी त्याच्या पायावर चुकून पाय देईन. ठीक आहे, त्याला भेटवतो आता त्याला तुम्हाला. जिंजर द मॅन ओनली, वन अँड ओनली जिंजर. आणि त्याचा पाय जरा हे झालाय, काय बोलतात ते, ॲक्सिडेंट झाला होता त्याचा, त्यामुळे त्याच्या पायाला एक जखम आहे. त्याची हाडकं वगैरे अशी ते चुरा करून त्यांनी तोंडाने ते थुकलेत बाहेर. तो एवढा डेंजर माणूस नाद नाही करायचा जिंजरचा. पण ठीक आहे, त्याला डॉक्टरकडे न्यायचं होतं, पण डॉक्टरने म्हणजे आईवडिलांचा असं म्हणजे हे समज झालं की जर डॉक्टरकडे नेलं तर त्या पाय वगैरे कापून टाकतील, म्हणून त्याने सोचलं. आणि तसा पण तो येत नाही, तो स्ट्रे कॅट आहे. तो असा घरात पाळलेला असं नाही आहे, तो स्ट्रे कॅट आहे. त्यामुळे एवढं काय असं म्हणजे हे नाही, काय विषय नाही. पण आहे, शांतच बसलाय. मी नुसता बडबड करतोय आणि तो नुसता शांत बसलाय, काय करत नाही. पण ठीक आहे, काय हरकत नाही. असे अजून आपल्याकडे आहेत अजून पाहुणे, तुम्हाला आता भेटतोय एक जणांना. बघू चला. हे बघा ही अजून एक गँग. ही आपली चिंगी आणि हा तिचा पिल्लू. नुकताच आता आम्हाला पहिल्यांदा डिस्कवर झाला की तिला पिल्ला आहे. आता ती पहिले एकटी जायची इथे, आणि अजून एक कुठेतरी वरडतोय, पण तुम्हाला दिसत नाही, काय माहिती ते. बघू, हे बघा, हा खूप आगाऊपणा करतो. पळतो लगेच. हा भित्रा माणूस आहे, याला माणसं लगेच घाबरतो माणसाला. आणि माणसं एकदम असे, एकाचा आवाज येतो पण एक सेकंड. आपल्याला भरायचे पाणी, या विषय. आणि वन साईड आज सुट्टी आहे, कारण की आज आहे रविवार, म्हणजे संडे, एकदम सुट्टी, काय विषय. आणि आपले जिंजर वगैरे सर्व त्याला खेळताय तिथे. आणि पाणी एकदम ऑलमोस्ट मांजर खेळतात सगळे तिकडे. एवढं पाणी पडलं नाही पाहिजे पुण्यात मध्ये. हा बघा हाच तो डॉन. बघ कशी रॅप करून उडी मारतो. डॉन. ओय खेळतोय तो. त्याची मम्मी आता इथे बसलेली आहे. बघा, ही त्याची मम्मी पाठी, आणि हा पुढे येडे चाळे करतोय नुसता, इकडे तिकडे उड्या घालतोय, काय पण चावतोय येड्यासारखा. कॅमेरा थोडासा हे झाला होता, बाकी सगळा विषय सगळं आहे. गेला. आता आपण जस्ट उठलोय झोप काढून एक, आणि खूप लेट झालं आपल्याला झोपेतून उठायला. 3:30 झालेत ऑलरेडी. दिवस आजचा अर्धा निघून गेलाय आणि अर्धा आहे आपल्याकडे अजूनही. तर आपल्याला आज प्रेझेंटेशन, 2 सब्जेक्टचं प्रेझेंटेशन आणि एका सब्जेक्टचा 1 युनिट तरी आज कंप्लीट करायचं तर आहे आपल्याकडे संध्याकाळ. सो आपण आता पटापट संध्याकाळमध्ये सगळ्या गोष्टी कवर करू. आणि 3:30 वाजले, त्याचा आता आले पाणी. आपल्याला पाणीसुद्धा भरायचं आहे. सो आहेत आपल्यावरती रिस्पॉन्सिबिलिटीज आहेत. आपल्याला आता पटापट पाणी भरून घेऊया
पहिले पाणी भरायचं, ते टास्क कंप्लीट करायचं. त्यानंतर मग आपली रोजची जी स्ट्रेचिंग आहे, छोटा जो वर्कआउट आहे तो कंप्लीट करायचा. आज बघतो मी तुम्हाला मॅनेज करतो सुद्धा दाखवायला. अँड त्यानंतर मग आपले प्रेझेंटेशन्स आणि आपलं जे काय आहे अभ्यासाचं ते सुद्धा आपण कंप्लीट करतो. भेटू तुम्हाला डायरेक्ट अभ्यास करताना, प्रेझेंटेशन बनवताना किंवा पाणी वाहताना. अजून काय राहिलं, प्रेझेंटेशन असेल तर नाही बनवायचं आहे प्रेझेंटेशन, आणि अभ्यास करताना. तर मित्रांनो, नुकतंच आपलं प्रेझेंटेशन बनवून झालं असून आपण आता त्याला रिव्ह्यू करतो. तर आपण बनवत होतो प्रेझेंटेशन पूर्णपणे स्क्रॅचपासून, त्यामुळं खूप वेळ लागला आहे आपल्याला बनवायला. कमीत कमी मला वाटतं 4 तास तरी लागलेले आहेत बनवायला. आणि सर्व आपल्याला जेवढे ठरवले होते स्लाईड्स त्याच्यापेक्षा थोडे कमीच घेतलेत आपण. आणि सगळ्यात जास्त टाईम गेला आहे तो आयडिया सर्च करायला, आणि मेन होतं की ह्याची थीम काय ठेवायची आणि कोणत्या कलरमध्ये ठेवायची, आणि आपल्या टॉपिकशी रिलेटेड असली पाहिजे. त्यामुळे त्याच्यामध्ये खूप वेळ गेला. त्यानंतर फॉन्ट विंट ते सर्व खूप वेळ गेला. त्यामध्ये ट्रान्झिशन 10 वेळा बदलले, परत ते ॲनिमेशन 10 वेळा बदलले, असं करत वेळ लागला आहे खूप. तर तुम्हाला मी त्याचं आता एक छोटंसं फुटेज दाखवेन माझ्या दुसऱ्या फोनमधून, कारण की आपल्याकडे एकच फोन आहे ज्यातून आपण ब्लॉग शूट करतो, आणि दुसरा फोन आहे तो फॅमिलीचा आहे. आणि तर त्याची थोडीशी क्वालिटी कमी आहे, तर ॲडजस्ट करून घ्या, काही विषय नाही. आणि तर आता व्यवस्थित बघा आणि सांगा नक्की प्रेझेंटेशन कसं झालं आहे. तर भेटतो तुम्हाला डायरेक्ट दुसऱ्या फोनमधून. जय सियाराम. बघा, तर हे आपलं आहे प्रेझेंटेशन आपल्या मेन फोनवरती, ज्याच्यामध्ये आपलं चॅनल वगैरे सर्व गोष्टी आहेत, ज्या मी नाही सध्या दाखवणार तुम्हाला. थांबा 1 मिनिट, मला हातमध्ये पकडू द्या पहिले, हातामध्ये. तर आपले आहेत टोटल 7 स्लाईड, आणि आपण कॅनवामध्ये करतोय शूट. कॅनवाचं काही प्रमोशन बिमोशन नाही, जस्ट याच्यामध्ये इफेक्ट वगैरे व्यवस्थित असतात, ब्लर का होतं आहे. तर हे 3री स्लाईड आहे आपली, 4थी स्लाईड आहे, आणि 5वी स्लाईड आहे. तर आपल्याला फक्त आता ह्याचं प्रिपरेशन करायचं आहे, म्हणजेच की आपण तिथे ऑडियन्सला बोलणार काय, की नुसतं हे स्लाईड दाखवून काय विषय होणार नाही. तर आपल्याला हे एक्सप्लेनसुद्धा करायचं आहे, तर त्याचीसुद्धा आपल्याला तयारी करायची आहे. तो बघू आता कसं काय होतं आहे. आपण बनवलं तर 500 एकदम क्वालिटी बनवलं आहे, काय एवढं काही हे नाही त्यात, पण बघू आता फक्त एक्सप्लेन करायचं. तर एवढंच होतं आजच्या ब्लॉगसाठी, आणि हा ब्लॉग होता संडेचा. त्यामुळे तर काही जणांना प्रश्न पडला असेल की आज हा ब्लॉग कसा. तर हा आपला संडेचा ब्लॉग आहे, आणि आपले ब्लॉग जसं मी सांगितलं पेंडिंग असतात. आधी कधी सांगितलं असेल, किंवा जर मी नाही सांगितलं तर आत्ता सांगतो की आपले ब्लॉग्स खूप सारे पेंडिंग असतात. त्यामुळे आपल्याला ते एडिट करायला वेळ लागतो, आणि पोस्ट करायला सुद्धा वेळ लागतो टायमिंगच्या हिशोबाने. म्हणजे ते डिलेच असतात, 3-4 दिवस तरी डिले असतात. तर हा जो तुम्ही व्हिडिओ बघताय तर तुम्हाला कळले जो संडेचा आहे. तर भेटू आता नवीन अशा ताज्या ब्लॉगमध्ये, आणि एकदम पॉवरफुल ब्लॉगमध्ये, आणि अजून येणारे पुढचे ब्लॉग जे आहेत अजून पॉवरफुल असणार आहेत. सो स्टे ट्यून्ड ऑन दिस चॅनल. लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. जो कोण नवीन आहे त्यांनी पहिलं सबस्क्राईब करा, आणि लाईक नसेल केलं तर लाईक करा पहिले. आणि आत्तापर्यंत बघताय तर जय श्रीराम लिहून टाका, आपला बेसिक रूल आहे या चॅनलचा. एंडपर्यंत बघत असेल तर जय श्रीराम लिहून टाका. येस, तर भेटतो मी तुम्हाला आता पुढच्या एक नवीन पॉवरफुल ब्लॉगमध्ये. तोपर्यंत जय सियाराम. भेटू तुम्हाला. जय सियाराम.